नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला डिफिब्रिलेटर कसा वापरायचा, डिफिब्रिलेटरची माहिती थोडक्यात सांगणार आहे मी तुम्हाला। हा निऑन कोडेन कंपनीचा डिफिब्रिलेटर आहे, कार्डिओ लाईफ मॉडेल। यामध्ये हा कंट्रोल्स नोब आहे, या नोबवरती सगळं ऑपरेट होतं। त्यामध्ये ऑफचं बटन आहे, मॉनिटर आहे, एडी आहे आणि इथं बेसिक चेक। बेसिकली तुम्हाला जर फक्त मॉनिटर म्हणून यूज करायचा असेल याला, तर हा नोब मॉनिटरवरती रोटेट करा। त्यानंतर स्क्रीन ऑन होईल। स्क्रीन ऑन केल्यानंतर डीपीपच्या ह्या बाजूला ईसीजी कनेक्टर आहे, इथं तुम्ही ईसीजी केबल कनेक्ट करा, पेशंटला कनेक्ट करा, इनपुट येईल। इथं तुम्हाला ईसीजी वेव्हफॉर्म दिसेल, हार्ट रेट दिसेल। तुम्हाला ऑपरेट करायचं आहे तर ही एनर्जी सिलेक्शन इथं करायचं असेल। सपोज इथं आता मी 3 जून सिलेक्ट केले, 3 जून एनर्जी सिलेक्ट केलाय। 3 जून चार्ज डिस्चार्ज करून बघायचं आपण आधी। डीपीला इथं चार्जच बटन आहे, कोणताही डीपी बसला तर चार्जचं एकच बटन असतं आणि डिस्चार्जला 2 बटन असतात। ही कन्फ्युजन दूर करा तुम्ही। चार्ज एनर्जी सिलेक्ट केलं 3 जून, आता एक चार्जचं बटन दाबलं, डिफिब्रिलेटर चार्ज झालेला आहे। आता आपल्याला डिस्चार्ज करायचं आहे, त्यावेळी हे 2 बटन ब्लिंक होतात। ॲट अ टाइम प्रेस केली, डीपीप डिस्चार्ज झाला, म्हणजे काय, पेशंटला एनर्जी डिलिव्हर झाली। त्या डीपीपमध्ये मॅन्युअल आणि एईडी 2 मोड असतात। मॅन्युअलमध्ये आपण काय करतो की मॅन्युअली एनर्जी सिलेक्ट करतो, किती पाहिजे ते कन्सल्टंट डॉक्टर सांगतात ही सिलेक्ट करा। एनर्जी सिलेक्शन करतो, चार्ज करतो, डिस्चार्ज करतो, ही मॅन्युअल झाली। एईडी म्हणजे काय आहे, ऑटोमॅटिक एक्सटर्नल डिफिब्रिलेटर। म्हणजे ह्या मोडमध्ये डीपीप काय करतो की आपल्याला एईडी केबल एक असते, प्रत्येक डिफिब्रिलेटरला कंपनीनं एक सेपरेट केबल प्रोव्हाइड केलेली असते। या इथं कनेक्शन आहे, इथं ही सेपरेट केबल असते अशी। या दुसऱ्या एंडला डिस्पोजेबल पॅड कनेक्ट करायचे असतात, हे पॅड असतात। या एईडी मोडचा फायदा काय आहे की पेशंटला तुम्ही पॅड कनेक्ट केले तर पॅड थ्रू ईसीजी डिटेक्ट करतो डिफिब्रिलेटर ऑटोमॅटिक, आणि तुम्हाला किंवा पेशंटला कुठल्या मोडला, ईसीजी वेव्हच्या कुठल्या मोडला पेशंटला एनर्जीची गरज आहे किंवा शॉकची गरज, त्या मोडला ऑटोमॅटिक डिफिब्रिलेटर एनर्जी डिलिव्हर करतो। त्यामुळे आपल्याला मॅन्युअली सिलेक्ट करायचं आहे की एरर राहतो की किती जूल पाहिजे, रिक्वायर्ड कुठल्या एंडला पाहिजे, ही ऑटोमॅटिक होते एईडी मोडमध्ये। हा एईडी मोडचा फायदा आहे। त्यामध्ये आता एईडी मोडमध्ये किंवा मॅन्युअल मोडमध्ये जर पिडियाट्रिक पेशंट असला तर आपण मॅक्सिमम 4 जूल पर्यंत एनर्जी सिलेक्ट करू शकतो। आपण काय करतो, 2 जूल 2 वेळा ट्राय करतो, नाही झालं तर 4 जूलचा शॉक देतो आपण। 4 जूलच्या वर अजिबात पेशंटला पिडियाट्रिकला वापरत नाही एनर्जी। मग अडल्ट असेल तर मग डॉक्टरांच्या प्रमाणे किती 100, 150, 200 ते डॉक्टर सांगतील तसं। आणि एईडी मोडमध्ये पिडियाट्रिकला एक बटन डायरेक्ट पेशंटला कनेक्ट केला, पॅड एईडी मोड सिलेक्ट केला आणि ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल। धन्यवाद।